नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सगळे? मी सलोनी नावेलकर तुमचं द मसाला मॅच मध्ये स्वागत करते। आज आपण करूया चिकन काफ्रियल। यासाठी चिकन आपण आता स्वच्छ धुवून घेतलेले आहे। आता 1 चमचा धणे, दालचिनी, लवंग, 10-12 काळी मिरी, 1 चमचा जिरे, तमालपत्र, 10-12 लसूण, 2 इंच आलं आणि 1 पूर्ण लिंबू, 1-2 वाटी मीडियम कांदा, 10-12 मिरच्या आणि 1 वाटी कोथिंबीर। चिकनला आता आपण असं कट करूया, म्हणजे त्याच्यात चांगला मसाला मुरेल। छोटेच कट करायचे आहे। त्याला आपण मीठ आणि हळद लावून घेऊया। कट करून झालेला आहे। आपण आता त्यात मीठ आणि हळद लावूया। मीठ तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे मीठ घालू शकता। हळद, मीठ आणि हळद लावून झालेलं आहे। आता आपण मसाला मिक्सरला लावून घेऊया, वाटून घेऊया। आपण घेऊया कोथिंबीर, मिरच्या, लसूण, आलं, तमालपत्र, जिरं, काळी मिरी, लवंग, दालचिनी आणि धणे, लिंबू पिळून घेऊया। काफ्रियल मसाला रेडी झालेला आहे। आता आपण हे मसाला काढून घेऊया आणि थोडा आपण ठेवला आहे ग्रेव्हीसाठी। आता आपण हे वाटण सगळं चिकनला लावून घेऊया। त्याच्यामध्ये असं घालून घ्यायचं आहे। चिकनला आता असा चांगला मसाला लावून झालेला आहे। आता आपण हे मॅरिनेट करण्यासाठी ठेवून देऊया। चिकन आता चांगलं मॅरिनेट झालेलं आहे। ते आता आपण फ्राय करून घेऊया। पॅन आता आपण ठेवलेला आहे। आता थोडं तेल घालून घेऊया। त्यावर चिकनचे पीस लावून घेऊया। झालेलं आहे। पुन्हा एकदा बाकीचे चिकनचे पीस लावून घेऊया। आता आपण हे चिकनचे पीस असे उलटे करून घेऊया। चिकन छान असं ब्राऊन झालेलं आहे। आपण बाकीचे पीसेस पण लावून घेऊया। हे चिकन कमी साईजच्या मध्ये अतिशय छान आणि एकदम टेस्टी लागतं। आपण ठेवलेलं वाटण आणि चिकन एकत्र करून घेऊया। त्यासाठी पहिले कढईत थोडं तेल घालून घेऊया आणि आता कांदा घालून घेऊया। कांद्यात थोडंसं मीठ घालून परतून घेऊया। आता आपण त्यात मीठ घालून घेऊया। हे चांगलं ढवळून घेऊया आणि कांदा जरा आपण मऊ होऊन देऊया।
आता आपण ह्यात ते वाटण घालून घेऊया. कांदा चांगला मऊ झालेला आहे. आता आपण त्यात हे वाटण घालूया. आता आपण चांगलं ढवळून घेऊया. आता आपण ह्यात चिकनचे पीस घालून घेऊया. आपण हे चांगलं ढवळून घेऊया. चिकन छान असं शिजलेलं आहे आणि मस्तपैकी वास सुटलेला आहे. आता आपण गॅस बंद करून घेऊया. चिकन काफी रेडी झालेलं आहे. अशा चमचमीत रेसिपी